मीन राशी ही एक अशी राशी जी सृष्टीच्या शेवटी असते, पण तिच्यामध्ये संपूर्ण विश्वाची अनुभूती सामावलेली असते. या राशीचं जीवन म्हणजे एक आध्यात्मिक यात्रा, ज्यात अश्रूंचे आणि आनंदाचे किनारे एकमेकांत मिसळलेले असतात. 2026च्या सालाच्या पहिल्या 6 माहीत विशेषतः 20 तारखेनंतर मीन राशीच्या जीवनात अशा काही घटना घडणार आहेत की ज्यामुळे त्यांचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. पण या अश्रूंमध्ये दुःख नाही, तर त्या असतील परम सुखाचे, आत्मशांतीचे आणि ब्रह्मविश्वासाचे अश्रू. नंबर 1 आहे ग्रहस्थितीचा महायोग. मीन राशीच्या आयुष्यातून संक्रमक बिंदू. 2026च्या मार्च महिन्यात एक अद्भुत योग तयार होतोय. गुरु मीन राशीत प्रवेश करतोय आणि नेपच्यून त्याच राशीत स्थिर होतोय. गुरु म्हणजे ज्ञान, विस्तार आणि आध्यात्मिक उन्नतीचा प्रतिनिधी. नेपच्यून म्हणजे स्वप्न, भ्रम, आदर्श आणि आत्मिक तेज. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र मीन राशीत येतात तेव्हा काहीतरी विलक्षण घडतं. या ग्रहस्थितीमुळे मीन राशीच्या लोकांच्या जीवनात असे प्रसंग येतात की जिथे ते अनेक जुन्या गोष्टींचा निरोप घेतील. त्यांनी जे दुःख, धोके, गुपित वेदना सोसल्या आहेत त्याचं आता एक नवं रूप समोर येईल. या वेदनांमधून एक नवा अर्थ, एक नवीन ऊर्जा आणि एक दिव्य प्रकाश त्यांच्या आत्म्यात जागृत होईल. नंबर 2 आहे ब्रह्मदेवांची योजना. गुपित उलगडणार आहे. मीन राशी हे ब्रह्मदेवाच्या योजना पूर्ण करणारे अंतिम पात्र असतात. ते स्वतःहून काही मागत नाहीत, पण ब्रह्मांड त्यांच्या शुद्धतेमुळे त्यांना गूढ योग देतं. 20 तारखेनंतर मीन राशीच्या जीवनात काही अशी गूढ प्रचिती होईल जिथे त्यांना असं वाटेल की हे सगळं आधीच ठरलेलं होतं. भूतकाळात ज्या गोष्टी त्यांनी गमावल्या, त्या नात्यातील तुटलेले धागे, अपूर्ण स्वप्न, आर्थिक नुकसान आणि आपलेपणाचा विसरलेला स्पर्श, हे सर्व आता ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने परत येतील. पण यावेळी ते अधिक परिपूर्ण आणि सशक्त स्वरूपात परततील. त्यांना केवळ भूतकाळ परत मिळणार नाही, तर नवीन भविष्यकाळ घडवण्याची संधी मिळेल. नंबर 3 आहे ज्योतिषशास्त्रातील योग. अश्रूंच्या माध्यमातून परिवर्तन. 20 तारखेच्या सुमारास चंद्र मीन राशीत येतो आणि चंद्रगुरु नेपच्यूनचा त्रिवेणी संगम तयार होतो. यामुळे मीन राशीच्या लोकांची अंतर्मनातील गूढ ऊर्जा जागृत होते. त्यांच्या स्वप्नांमध्ये अत्याधिक स्पष्टता येते. दिवसा ते जे काही विचार करत असतात त्याचे संकेत रात्रीच्या स्वप्नातून मिळतात. या कालखंडात मीन राशीचे लोक खूप भावनिक होतात. कधीकधी त्यांना असेही वाटेल की ते कुठल्या तरी अदृश्य शक्तीकडून चालवले जात आहेत. त्यांना अचानक एखादी व्यक्ती फोन करेल जी त्याचं आयुष्य बदलून टाकेल, किंवा जुनी अपूर्ण गोष्ट परत समोर येईल आणि त्या प्रसंगातून अश्रू ओघळतील. पण हे अश्रू दुःखाचे नसतील, हे असतील मुक्ततेचे, शांतीचे आणि ब्रह्मतत्वाशी एकरूप होण्याचे. नंबर 4 आहे मीन राशीच्या अंतःकरणातील गूढ उलगडणार. मीन राशीच्या लोकांचे अंतःकरण हे सागरासारखे असते, खोल, शांत आणि गूढ. पण आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्या भावनांना दाबून ठेवलं होतं. त्यांना अनेक गोष्टी सहन केल्या न बोलता. आता मात्र 20 तारखेनंतर त्यांची भावना एक एक करून बाहेर येणार आहे. ते जणू एक आत्ममुक्तीचा प्रवास करणार आहेत. कोणीतरी त्यांना समजून घेईल, त्यांच्या वेदना ऐकून घेईल आणि त्यांना असं वाटेल की हो, मीही प्रेम करायला पात्र आहे. त्यांची रचना काहीतरी सृजनशील घडवते. एखादं पुस्तक, कविता, संगीत किंवा आध्यात्मिक कार्य. ते स्वतःला पुन्हा नव्याने ओळखतील. नंबर 5 आहे अश्रूंचा अर्थ. स्वप्नपूर्तीचा क्षण. मीन राशीच्या आयुष्यात अनेक स्वप्न पाहिली होती. त्यांपैकी काही अपूर्ण राहिली, काहींचं हास्य केलं गेलं, काहींना वेळ मिळाला नाही. पण 20 तारखेपासून असा काळ येईल की हे स्वप्न एका मागोमाग एक पूर्ण होऊ लागतील आणि त्यांना समजेल की हे सर्व ब्रह्मांडाचं नियोजन होतं. जेव्हा ते पहिलं स्वप्न पूर्ण होतं तेव्हा त्यांचे डोळे अश्रूंनी भरतील आणि हा क्षण केवळ त्यांच्यासाठी असेल. ते ज्यावेळी स्वतःवर विश्वास ठेवला नव्हता, त्यांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मांडाने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, हे त्यांना जाणवेल. आणि त्या जाणीवेमुळे त्यांच्या आत्म्यातून आनंदाचे अश्रू येतील, जे थांबणार नाहीत. अंतिम रूपांतर, उपाय आणि ब्रह्मतत्वाशी एकरूपता. या प्रवासाचा अंतिम टप्पा म्हणजे पूर्ण आत्मबोध. 20 तारखेनंतर मीन राशीच्या लोकांना आपलीच नवीन ओळख सापडेल. ती ओळख असेल अधिक प्रकाशमान, अधिक शुद्ध आणि अधिक दिव्य. आता त्यांच्या जीवनातील अनेक गुपित उलगडतील, ज्यांचा अर्थ त्यांनी वर्षानुवर्ष शोधत होते. हे होईल शांतपणे पण खोलवर. आता आध्यात्मिक उपाय. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दररोज 108 वेळा उच्चारावा. एका शांत ठिकाणी बसून एके दिवशी एकटे बसून जुने पत्र, जुनी स्वप्न किंवा आठवणींना सामोरे जावं. त्या क्षणांमध्ये डोळ्यात येणारे अश्रू तुमच्या आत्म्याची शुद्धी करतील. चंद्रग्रहण किंवा पौर्णिमेच्या दिवशी गंगाजल किंवा स्वच्छ पाण्यात पाय भिजवून बसावं. त्यावेळी केलेली प्रार्थना ब्रह्मदेवाकडे थेट पोहोचते. अमावस्येच्या रात्री सफेद कपड्यात बसून शांत मनाने तुमच्या आयुष्याच्या दिशेने पुनर्विचार करावा. आता रत्न व रंग, मोती मन शांत ठेवण्यासाठी. आता अंतिम संदेश, ब्रह्मतत्वाशी एकरूपता. हे लक्षात ठेवा, मीन राशीचा जन्म दुःख घेण्यासाठी नाही, तर त्यातून उद्धार होण्यासाठी आहे. तुमचा प्रत्येक अश्रू ब्रह्मांडात एक संदेश पाठवत आहे
आणि आता त्या संदेशांना उत्तर मिळणार आहे. 20 तारखेपासून ते उत्तर तुमच्या आयुष्यात उतरू लागेल. तुम्हाला जे वाटलं की हरवलं आहे ते परत मिळेल, अधिक चांगल्या स्वरूपात. तुम्ही जिथे थांबलात तिथून पुढे जाण्यासाठी ब्रह्मदेव स्वतः मार्ग दाखवतील. हे केवळ भविष्यवाणी नाही, ही आहे तुमच्या आत्म्याची पुनर्जन्माची तयारी. आपण तयार आहात का? कारण आता अश्रू थांबणार नाहीत. आनंदाचे, मुक्ततेचे आणि आत्मप्रकाशाचे अश्रू. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.